नमस्कार, मी स्वरा. आज तुम्हाला दह्याची कढी बनवून दाखवते. उन्हाळ्याचे दिवस आहेत तर जेवणसुद्धा जात नाही. अशा वेळेस काय करायचं, फ्रीजमध्ये तर दही पडूनच असते आपल्याकडे. मग त्याची आपण मस्त अशी कढी झणझणीत आणि खूप कमी साहित्याचा वापर इथे करणार आहे. करून बघा मस्त अशी, आणि खूप कमी साहित्यामध्ये वापर करते इथे. आता या ठिकाणी मी दही घेतलेलं आहे. दही घेतला 1 वाटी आणि 2 वाटी पाणी असं घुसळून घ्यायचं. गाठी फोडून घ्यायच्या दह्याच्या. अगदी काही मिनटामध्येच हे असं ताकसुद्धा होते याचं. इथे पाहू शकता बघा. अशा प्रकारे 1 वाटी दही आणि 2 वाटी पाणी टाकून असं मस्त पळीने ढवळून घ्यायचं. आता इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे. अशा मोठ्या साईजच्या 4 पाकळ्या लसणाचे, अर्धा चमचा जिरं घेतले. हे वाटण करून घ्यायचं. हे वाटण खूप महत्त्वाचं आहे. हे जर वाटण तुम्ही टाकलं ना, एवढी छान कढी लागते. गॅरंटी देऊन सांगते. करून बघा असं वाटण करून तुम्ही. आता मिरची तिखटाप्रमाणे ठेवा. लसणाच्या पाकळ्या मोठ्या साईजच्या होत्या म्हणून 4 टाकलेले आहेत. आणि अर्धा चमचा जिरं आबडधोबडच वाटून घ्यायचं. जास्त बारीक करत बसायचं नाही आहे इथे. आता हे झालेलं आहे. मीठ टाकलेलं आहे मी. आता बघा इथे मीठ टाकून असंच आबडधोबड वाटून घ्यायचं आहे वाटण अशा प्रकारे. आता इथे दह्याचं आपण ताक बनवलं होतं. त्यामध्ये आपल्याला 2 ते 3च बेसन पीठ टाकायचं. जास्त वाटीभर किंवा अर्धी वाटी हे बेसन टाकायचं नाही. इथे 2 ते 3 चमचे खूप झालेलं आहे. आता हे छान गाठी फोडून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचं आहे चमच्याने. थोडंसं जोर लावायचं, गाठी फुटल्या पाहिजे. आणि मस्त असं हे पातळ झालं. इथे पाहू शकता पूर्ण गाठी फोडून घेतलेले आहेत मी. अशा प्रकारे हे करून घ्यायचं. आणि घरामध्ये ताक काही नसते त्याच्यामुळे आपण दह्याची कढी आरामात बनवू शकतो. त्याचं ताकसुद्धा बनवून आपण कढी बनवू शकतो. आता कढईमध्ये तेल आवडीनुसार ठेवा. इथे आवडीप्रमाणे इथे 1.5 चमचा टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा तेल इथे. आता तेल छान गरम करून हे मोहरी अशी तडतडून घ्यायची. कच्ची राहिली नाही पाहिजे अजिबात. आधी कढीपत्त्याचे पाने स्वच्छ धुवून घेतले, कोरडे करून घेतलेले आहे. कढीपत्त्याचे पाने टाकलेले आहेत मी. आता हे खलबत्त्याला जे वाटण तयार करून घेतले ते यामध्ये छान परतून घ्यायचं. अशा प्रकारे बघा. गॅस कमीवरच ठेवा. असं जर वाटण केलं ना, कढीला खूप छान चव लागते आणि वाससुद्धा या फोडणीचा खूप छान येते. करून बघा. आणि कोथिंबीर स्वच्छ धुवून हे तेलामध्ये टाकून घ्यायची बारीक चिरून. कोथिंबीरसुद्धा तेलामध्ये सोडून घ्यायची कढी करताना. आता त्यामध्ये टाकते अर्धा चमचा हळद. हळद खूप महत्त्वाची आहे, नाहीतर कढी पांढरी दिसते. कलर पण येते आणि आरोग्यासाठी सुद्धा छान आहे. आता कमी गॅसवरच हे ठेवलेलं आहे मी. आता हे आपल्याला हे दही टाकून घ्यायचं अशा प्रकारे बघा. आणि एकजीव छान करून घ्यायचं. आणि पाणी टाकायचं. किती कढी बनवायची त्याच्यानुसार. अजिबात कढी फुटत नाही. आणि तुम्हाला कढी कशी फुटत नाही ते पण सांगणार आहे. झाकण ठेवायचं नाही. आता हे ढवळून छान घेतलेलं मी. गॅस थोडासा वाढवलेला आहे मी. आता पाणी टाकायचं आवडीनुसार. जेवढी कढी पाहिजे त्याच्यानुसार इथे तुम्ही वाढवू शकतात. आता मी टाकलं. मी माझ्या आवडीप्रमाणे कढी किती लोकांसाठी बनवायची त्याच्यानुसार इथे पाणी टाकलं मी. आता हे छान आपल्याला गॅस थोडासा मीडियमला ठेवायचा. कढी कशी फुटत नाही त्याच्यानुसार. चवीनुसार मीठ टाकते बघा. आपल्याला कढी फुटू द्यायची नाही. आता हे सतत ढवळत राहायचं. झाकण ठेवायचं नाही. झाकण जर ठेवलं तर वाफेने कढी फुटल्या जाते. आता हे बघा साईडनं अशी उकळ काढून घ्यायची. सतत चमचा असा फिरवून घ्यायचा कढीमध्ये. झाकण ठेवायची गरजच नाही. असं सारखा चमचा फिरवला ना कढी अजिबात फुटत नाही. बेसन पीठ एकजीव होते त्यामध्ये. आणि इथे पहा आता हे छान एकजीव अशी वाफ निघाली पाहिजे. उकळी अशी छान खळखळून काढून घ्यायची. 1 ते 2 मिनटासाठी असं सतत करून घ्यायची ही कढी. आणि 2 ते मिनटासाठी सारखी कढी हलवत राहायची. आता हे खाण्यासाठी तयार आहे. झटपट होणारी कढी बघा. कुठेच फुटली नाही आणि किती छान दिसते. उकळी पण छान निघालेली आहे. नक्कीच आवडली असेल. आणि बारीक चिरून राहिलेली कोथिंबीर टाकलेली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर. भेटूया एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.